चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा. धरिला पंढरीचा चोर गळा बांधून दूर हृदय बंदी खाना केला आत विठ्ठल कोंडीला शब्दे केली जडाजोडी विठ्ठल पायी घातली बेडी धरिला पंढरीचा चोर गळा बांधून दूर जनी मने बा विठ्ठला सोहम शब्दांचा मारा केला विठ्ठल काकुलती आला धरिला पंढरीचा चोर गळा बांधून दूर जनी मने बा विठ्ठला जीवे न सोडी मी तुला धरिला पंढरीचा चोर गळा बांधून दूर विठ्ठला धरिला पंढरीचा चोर गळा बांधून दूर धरिला पंढरीचा चोर गळा बांधून दूर सेवेकरता निवडलेला अभंग संत श्रेष्ठ भक्त शिरोमणी संत श्री नामदेवराय यांच्या दासी संत शिरोमणी संत जनाबाई महाराज यांचा अत्यंत गोड सुंदर सर्वांच्या पाठातला चालीसह पाठ असणारा अत्यंत गोड असा अभंग आज चिंतनात आपण निवडलेला आहे. ज्या अभंगातून संत शिरोमणी जनाबाई महाराज एका रूपकातून आपल्या परमार्थाच्या परिपूर्णतेचा परिहार देत आहेत. विठाला परम पावन परमात्म्याच्या दरबारात उपस्थित सर्व भाविक सज्जन वैष्णव गुणीजन महाराज मंडळी यांच्या भव्य उपस्थितीमध्ये परम पावन क्षेत्र सीतारामगड श्री क्षेत्र खर्डा या अंतर्गत असणारा आपला हा सीतारामगड या गडावर पूज्य बाबाच्या 8व्या पुण्यतिथीचं औचित्य साधून या ठिकाणी या भक्ती उत्सवाचं आयोजन आहे. यावर्षी या भक्ती उत्सवाला एक विशेष निमित्त प्राप्त आहे ते म्हणजे होईल येणे कळसा आले स्थिरावली अंतरी देवळाच्या कामा कळसो. ज्ञानोबाराय म्हणतात देवळ पूर्ण कधी झालं जेव्हा त्याच्यावर कळस बसला. मला वाटतं गडाला पूर्णता आज प्राप्त झाली आणि या वर्षी त्यावर कळस आरोहित झाला आणि कळसही एवढा गोड संत वचनाप्रमाणे झळझळीत तांबे सळा झळझळीत पितळ सळा काय काय प्रमाण काय सोने सळा झळझळीत सोन सळा म्हणजे सोन सळा कळस या ठिकाणी स्थापित झाला. हे एक निमित्त आहे. मंदिरामध्ये भगवान विष्णूची चतुर्भुज मूर्ती स्थापित झाली. बाबाच्या समाधीच्या मागे बाबांची मूर्ती सुद्धा प्राणप्रतिष्ठित झाली. आल्याबरोबर मी देशमुख महाराजांनी मी आधी सरळ दर्शनाला गेलो मग बाबा तुमच्याकडे आलो. मंदिरात पाहिलं आगळी वेगळी प्रसन्नता प्राप्त झाली. जेव्हा मी तळघरात गेलो आणि बाबाची मूर्ती पाहिली
अशी मनाला प्रसन्नता प्राप्त झाली ती शब्दात सांगता येणार नाही. आगळी वेगळी त्या मूर्तीला मी नकशिकांत न्याहाळत होतो. सगळं न्याहाळून न्याहाळून पाहत होतो. त्या मूर्तीचा एक एक अंग, एक एक पैलू, हो नुसतं ईक्षण नाही परीक्षणाने पाहत होतो. ईक्षण वेगळं, निरीक्षण वेगळं आणि परीक्षण वेगळं. आधी डोळ्यानं पाहिलं जातं ते ईक्षण झालं, हो. नंतर हे चांगलं आहे का वाईट आहे हे परीक्षण झालं, आपलं निरीक्षण झालं. हे नेमकं काय आहे, मी डोळ्यानं जे पाहिलं ते नेमकं काय आहे हे निरीक्षण झालं. पण ते योग्य आहे का अयोग्य आहे हे परीक्षण झालं. पण आधी मूर्तीचं ईक्षण झालं, निरीक्षण झालं, मी परीक्षणही केलं. नकशिकांत मूर्ती पाहिली आणि त्या मूर्तीकडे पाहिल्यावर मला एक खंत जाणवली. मूर्ती अत्यंत सुंदर झाली, मूर्तीत एक दोष तेवढा राहिला. सगळे एवढ्या तज्ञ मंडळीनं तो काढायला पाहिजे होता. सगळ्यांचं लक्ष त्याच्याकडे जायला पाहिजे होतं. एक दोष त्या मूर्तीत राहिला. त्या मूर्तीत एकच दोष आहे, ती मूर्ती आपल्याशी बोलत नाही एवढाच दोष आहे. बाबा तुमचा बीपी नव्हता ना वाढला? पण ऐका मंडळी, ऐका, ही तो परंपरा, ही तो संप्रदाय ज्या संप्रदायामध्ये मूर्तीला दूध पाजलेलं आहे, मूर्तीला नैवेद्य घातलेला आहे. तुम्ही सीताराम बाबाची मनोभावाने सेवा करा, एक दिवशी बाबा तुमच्याशी बोलल्याशिवाय अत्यंत आताही बोलते की काय अशी भावना त्या मूर्तीकडे होते. आणि ती मूर्ती आपल्याला म्हणते साधना कर मग, सेवा कर मग, समर्पण कर मग. आजच एक चिंतन वाचलं महाराज. गंदा पाणी गंगा बनत आहे, गंदा पाणी होत आहे. गावा मागील ओहळ गंगा न म्हणे अमंगळ. ओढ्याचं पाणी गंध असतं, घाण असतं, पण गंगेत मिळून काय होतं? हो, सरिता ओहळ ओघा आणि गंगे मिळून झाल्या गंगा. पण कोणतं गंध पाणी गंगा होतं माहितीये? जे मी गंध आहे हाय अहंकार सोडतं ते. माझं बोलणं लक्षात येतं की नाही कोण ठाऊक? पण मैं गंदा हो, मैं गंदा हो, मी घाण आहे, मी घाण आहे, हा अहंकार घेऊन जो जातो ना तो कधीच गंगारूप होत नाही. स्वामी अखंडानंद सरस्वतीने याला दृष्टांत दिला. पितळाच्या तांब्यात ओढ्याचं पाणी भरलं आणि ते चांगलं सील पॅक केलं वेल्डिंग करून, आणि तो पितळाचा तांब्या लाखो वर्ष जरी गंगेत टाकला ना तो गंगा होत नाही. तो लाखो वर्षांनी जरी उघडला आणि त्याचं तोंड जर उघडलं तर ते पाणी गंधाच राहत, घाणच राहत. याचा अर्थ काय? सर्वस्वाने समर्पण व्हावं लागतं, तेव्हा गंगा रूपता प्राप्त होते. तशी सीताराम बाबाची मनोभावाने जर सेवा केली, नक्कीच आपण सीताराम बाबा सारखे हो आणि बाबा आपल्याला बोलतील, यात काही शंका नाही. अशी अत्यंत आखीव मूर्ती झाली. अत्यंत भव्य दिव्य भक्ती उत्सव झाला. आणि या भक्ती उत्सवातली आजची ही 9व्या दिवसाची चिंतन सेवा. सप्ताह उत्सव सुद्धा लय लांब लचक आहे. सप्ताह काय असा आखूड नाही, 11 दिवसाचा हा उत्सव आहे. आणि 9व्या महिन्यात 9व्या दिवसाची ही सेवा माझ्या वाट्याला आलेली आहे. ते ज्ञानोबा तुकोबराय जशी बुद्धी देतील तसं मी अभंगाचं चिंतन करण्याचा प्रयत्न करणार आहे. 1 तास उरला खटवांगर आहे. त्या नियोजित वेळेमध्ये मी पूर्णत्वाकडे नेण्याचा प्रयत्न करणार आहे. अत्यंत गोड अभंग जनाबाई महाराजांचा आपण निवडलाय की ज्यामध्ये भक्तीचा पुरुषार्थ सांगणारा अभंग आहे. जनाबाईनं परमार्थात काय पुरुषार्थ केला तो पुरुषार्थ पण एका रूपकाच्या भाषेत आहे. मला बाबांनी या उत्सवात मागे एकदा सेवा दिली होती, तेव्हा मी पंढरीचे भूत मोठे अभंग घेतला होता. तेव्हा देव भूत होतं, भूत आहे म्हणून चिंतन केलं. आज देव चोर आहे असं चिंतन करायचं. गेल्या वर्षी मागच्या वेळेस जेव्हा सेवा झाली तेव्हा पंढरीचे भूत मोठे, भूत अंगानं चिंतन, आज देवाचं चोर अंगानं चिंतन करायचं. जनाबाई महाराजांनी भक्तीचा पुरुषार्थ ऐका मंडळी. मानवी जीवन वर्ण, आश्रम, वय आणि अवस्था या 4 गोष्टीला धरून अनेक कर्तव्याचा विचारशास्त्र सांगतो. पंचदशीमध्ये म्हटलंय, वर्ण आश्रम वय अवस्था अभिमान यस्य विद्यते तस्य सर्व निषेधाश्च विधया सकला अपि. त्याला सर्व विधी निषेध आहेत. कोणाला? ज्याला वर्ण, आश्रम, वय आणि अवस्था या 4 गोष्टीचा अभिमान आहे. मी कोण्या वर्णाचा आहे? मी ब्राह्मण आहे, क्षत्रिय आहे, वैश्य आहे का शूद्र आहे? वर्ण परत्वे. नंतर वर्ण
आश्रम, मी ब्रह्मचारी आहे, मी गृहस्थी आहे, वानप्रस्थी आहे, मी संन्यासी आहे. वर्ण झाला, आश्रम झाला. आता वय, मी लहान आहे का मी तरुण आहे का मी म्हातारा आहे, वय परत्वे कर्तव्याचा विचार. आणि अवस्था परत्वे कर्तव्याचा विचार, मी पामर आहे का मी विषयी आहे का मी जिज्ञासू आहे का मी मुक्त आहे, असा अवस्थे परत्वे विचार जोपर्यंत त्या अवस्थेचा, त्या वर्णाचा, त्या आश्रमाचा आणि त्या वयाचा अहंकार आहे, त्याला अनेक प्रकारची विधिशास्त्रामध्ये आहेत. पण त्याचा सगळा विस्तार मला करायचा नाही. पण माणूस म्हणून माणसाचं काय कर्तव्य आहे बरं? वर्णाश्रम परत्वे अनेक कर्तव्याचा विचार, पण माणूस म्हणून माणसाचं काय कर्तव्य आहे? एकाच वचनात जर सांगायचं ठरलं तर मनुष्यपण तरी साधी नारायण. माणसानं जन्माला येऊन देव प्राप्त केला पाहिजे, हे त्याचं माणूस म्हणून पहिलं कर्तव्य आहे. पण अडचण एक आहे, जीवाला सगळं आपलं स्वभाव वाटतं पण देव आपला स्वभाव वाटत नाही. हे बाळा, तुला विचारतो, तुला पैसा भेटावा असं वाटतं का नाही? नाही, ते झोपेत होतास गुरुजी, जाग आली आता त्याला. पैसा भेटावा असं वाटतं का नाही? हे बाळा, तुला विचारतो, बंगला भेटावा असं वाटतं की नाही? वाटतं. हे बाळा, तुला विचारतो, गाडी भेटावी असं वाटतं का नाही? बाळा, तुला विचारतो, बायको भेटावी असं वाटतं का नाही? तो म्हणायला लागले पोरग. हे सगळं ऑनलाईन शिक्षणाचा परिणाम आहे. ऐका मंडळी, सगळं भेटावं वाटतं. मला सत्ता भेटावी, मला संपत्ती भेटावी, मला प्रतिष्ठा भेटावी, हे सगळं वाटतं. पण मला देव भेटावा असं किती जणाला वाटतं? विरळा ऐसा कोणी मनुष्यानाम सहस्रेषु कष्टित यतती सिद्धये. मला विस्तार करायचा नाही. एखाद्याला वाटतं काय, देव कृपा करील माझा, 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 देव कृपा करील, देव कृपा करील माझा, देव कृपा करील माझा, काय लाज राखील, काय लाज राखील, राखील, देव कृपा करील माझा, देव कृपा करील माझा, काय राखील, काय राखील, देव कृपा करील माझा, देव कृपा करील माझा. ही परमार्थाची पहिली पायरी. मला देव भेटला पाहिजे, ह्याला शास्त्रामध्ये भावोदय म्हणतात. भावाचा काय झाला? उदय झाला. मला देव भेटला पाहिजे, ही परमार्थातली पहिली पायरी आहे. मला देव भेटला पाहिजे वाटणं म्हणजे देव भेटणं असं नसतं. हो, मी गायक झालो पाहिजे म्हणून गायक होतो का? मला माझा पहिला नंबर आला पाहिजे म्हणून माणसाचा पहिला नंबर येतो का? नाही, प्रयत्न करावे लागतात. हा झाला भावोदय. परमार्थामध्ये दुसरी लगेच अडचण येते. मला देव भेटला पाहिजे, ही पहिला भाव निर्माण होतो. एक तर बऱ्याच जणाला होतच नाही, पण एखाद्याला भाग्यवशात होतो. लगेच भावसंधी नावाची अवस्था येते. भावसंधी नावाची अवस्था काय असते? दोन विषम भाव याची टक्कर लागते. एका माणसाला 7 पोरीवर पोरगा झाला. तुम्ही नवल करू नका, मी असा माणूस पाहिलाय 17 पोरीवर पोरगा. किती 17 पोरीवर पोरगा. 17 पोरीवर. तुम्हाला विषय सांगतो, त्यांनी 17 घर जावाई केली आणि 17 दुकानं, 17 2 BHK एका लाईनीनं बांधले आणि 17 जावयाला
देऊन टाकले. मी तो संस्थेत पहिल्या वर्षाला होतो. अहो ना, तेव्हा तो सांगतोय, वेगळा काय अर्थ करू नका. 7ला पोरावर काय झालं गुरुजी? पोरगा झाला. त्यानं पेढे घेतले. हो, खरड्यातून टोपलंच उचललं पेढ्याचं. पेढा वाटायला लागला. पेढा घ्या, पेढा घ्या, पेढा घ्या. तेवढ्यामध्ये फोन वाजला. निम्म्या गावात पेढे पोहोचले होते. त्यानं खिशातला फोन काढला आणि फोन रिसिव्ह केला. विचारलं, हॅलो. आणि तिकडून आवाज आला, तुमची आजी मेली. आता पोरगा झाला हा आनंद आणि आजी मेली हे दुःख. एकदम 2 भाव आहेत. एक आनंद भाव आहे आणि एक दुःखाचा भाव आहे. त्या दोघाची झाली टक्कर. ह्याला म्हणतात भावसंधी. माणूस परमार्थाला लागला की पहिली भावसंधी होते, परमार्थ करू का संसार करू? सांगा मी काय करू, नेमका करू काय? पोट भरू का भक्ती करू? चला, एक क्षेपक आहे, गोड आहे, पण क्षेपक असलं तरी गोड आहे. पण आपल्या गाथ्यातलं एक सांगतो. प्रभातेसी वाटे तुमच्या यावे दर्शना, तुमच्या यावे दर्शना. येथे नसले थोरे उरली राहे वासना. येथे नसले थोरे उरली राहे वासना. प्रभातेसी वाटे यावे दर्शना, यावे दर्शना. येथे नसले थोरे उरली राहे वासना. येथे नसले थोरे उरली राहे वासना. सकाळी उठल्या उठल्या तुमच्या दर्शनाला यावं वाटतं, पण करावं काय? कामे नेले चित्त नेदी अवलोको मुख. हा संसाराचा धाक आहे ना, संसाराची आसक्ती आम्हाला तुझ्याकडे येऊ देत नाही. भय वाटे पर न सुटे हा संसार. भीती वाटते पण संसार सुटत नाही. एकच छोटस उदाहरण. ज्यांचं लग्न झालं तिने हात वर करा बरं. अयो महाराज, एवढे ब्रह्मचारी तुमच्या गावात? एवढे तर आळंदीला भेटणार नाही. एवढे ब्रह्मचारी अण्णा, एवढे ब्रह्मचारी नाही. हे सगळ्यांचे लग्न झालेले आहेत. हे लग्नाला एवढे वैतागले, हात वर करायची वासनाच राहिली नाही. आमचं लग्न झालंय म्हणून हात वर करायची काय राहिली नाही, वासनाच राहिली नाही यांची. एवढे संसाराला काय झालेत, वैतागलेत. पण माफी मागून बोलू का, 11 वाजता कुठं जाणार आहेत? आमची अडचण आहे. भावसंधी आपली कशी आहे, 9 वाजता जसं मंडपात यावं वाटतं तसं 11 वाजता घरी जावं वाटतं. हे 2 विषम भावाची टक्कर, याला म्हणतात भावसंधी. परमार्थात पहिला व्हावा लागतो भावोदय, मला देव भेटला पाहिजे. नंतर अडचण येते भावसंधी. हे करू का ते करू? एखादा भाग्यवान असतो त्याला सीताराम बाबासारखा, महालिंग महारासारखा मार्गदर्शक मिळतो. तो महात्मा त्याला म्हणतो, बाबा अरे संसार अनेक जन्मात करता येईल, परमार्थ नाही करता येणार. मग ह्याला अवस्थेला शास्त्रामध्ये भाव शाबल्य म्हटलंय. हे काय आहे? भाव शाबल्य. भावाचा प्रभाव झाला, एवढा प्रभाव झाला तर त्याचं संसारात बैसता कोणा पे नाही समाधान, नका मज पाशी वदो प्रपंचाचे विषय. आता नायक वेकानी मज देवा विनवानी. एरवी संसारातला माणूस देवाकडे आला की म्हणतो वाढावे संतान, गृहे व्हावे धनधान्य. हा म्हणतो न मिळो खावया, न वाढो संतान. परी हा नारायण कृपा करू. ह्या अवस्थेवर तो जातो, ह्याला भाव शाबल्य म्हणतात. आणि जेव्हा त्याचं भाव शाबल्य परिपक्व होतं त्याला भाव शांतता म्हणतात. मग त्याचा निश्चय होतो, चरणान सोडी सर्वथा, चरणानो सोडी सर्वथा, चरणान सोडी सर्वथा, चरणानो सोडी सर्वथा. आन तुझे पंढरीनाथा, 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 आन तुझे पंढरीनाथा. आता चरण नाही सोडणार देवा मी, कोणताही येऊ दे, कोणतंही संकट येऊ दे. प्रमाण सांगू, मजवरी घाली घन परी मी न सोडी चरण. एकच प्रमाण सांगतो शेवटी, की तुका म्हणे आता आम्ही नव जो दवडीत. ती भाव शांती एवढी होती त्या साधकाची दैवाने, आता तू देवाच्या चरणाच्या बाजूला जातच नाही. एक छोटस उदाहरण सांगतो.
अगं रुक्मिणी, हे रुक्मिणी, चल जेवायला, स्वयंपाक झाला. आई भूक नाही ग. काय करो बाई, कालपासून पोरगे काहीच खात नाही. हे जाग, तुम्ही तरी विचारा, तुमची मैत्रीण आहे, तिला सांगितलं तर बघा काही. रुक्मिणी, हे रुक्मिणी, काय ग तू जेवत का नाही? भूक नाही. अगं पण झालं काय, तुला ताप आहे का? नाही. दम लागतो का? तोंडाची चव गेली का? भरपूर आहे, सोशल डिस्टन्स होईन एवढं आहे. तोंडाचं. अगं तसं काही नाही. मग तुला फुलाची शेष टाकू? पोळी आगी सारी. अगं मग चंदनाची चोळी लावू, चंदन लावू अंगाला. तिथं सर्व अंगाला पोळायला लागले. मग तुझ्या आवडीचा बिबास गाऊ. अगं तुम्ही किती गोड गाता, पण ते गाणं सुद्धा आता गोड लागत नाही. अगं मग तुला पाहिजे काय? ती देवकी नंदने विन आणून आवडे. आता त्या देवकी नंदनाशिवाय दुसरं काही मला आवडत नाही. म्हणजे देवकी नंदन कुठं पाहिला तू? पाहिलं नाही का? त्याची फेसबुकवर प्रोफाईल पाहिली का काय? तुला सांगते रुक्मिणी, प्रोफाईल वरच्या फोटोनं भुलायचं नसतं. रुक्मिणींना सांगतोय मी, प्रोफाईल वरच्या फोटोने भुलायचं नसतं. त्याला म्हणायचं असतं आधी आधार कार्ड पाठव, मग विचार करीन. अगं त्याला तू पाहिलं कुठं? ती बोले पाहिलं नाही ग. मग श्रुत्वा गुणानुभवन सुंदर शृण्वता आणते. ते परवा नाही का नारद महाराज वैकुंठे त्यांचं कीर्तन झालं, त्यांनी त्याच्या रूपाचं वर्णन केलं. त्याच्याकडून ऐकलं. काय बोलायला लागली? कीर्तनकाराचं ऐकून बोलली तू. ह्या कीर्तनकाराचं काय खरंय का हो? एक कीर्तनकार म्हणतो भक्ती पण तो बहु सोपा, दुसरा म्हणतो भक्ती तो कठीण. एक कीर्तनकार म्हणतो करावी तातडी परमार्थी, दुसरा म्हणतो तुका म्हणे याशी न चले तातडी. काय खरं या कीर्तनकाराचं का हो? ते माधव महाराज जगताप होते, वारले. इथंच कड्याजवळ त्यांचं गाव होतं. कुणीकडे? कडा इकडे होय. अरे मी म्हणतो आता नगर इकडे आणि तुळजापूर इकडे होता. असं कधी कधी. पृथ्वी गोल आहे. पृथ्वी कशी आहे? गोल आहे म्हणून ते होतं कधी कधी, काय अडचण नाही. तुम्ही इकडे चालत राहा, नक्की एक दिवशी नगरला जा. ऐका, त्यांचं कीर्तन चालू. ते म्हणते तुकाराम महाराज एका ठिकाणी म्हणतात भक्तिपंत बहु सोपा, दुसऱ्या बाजूला म्हणतात भक्ती तो कठीण, एका बाजूला म्हणतात हरी तो निष्ठुर निर्गुण, एका बाजूला म्हणतात देवा तू कृपा करुणा सिंधू. असं दोन दोन टप्पे बोललो दीपाभाऊ बंद होत नाही का? एक मिनिट बंद करा फक्त. याचा मी आय विटनेस आहे. मी स्वतः ऐकलंय कीर्तनात, मी स्वतः. ते असं म्हटले. कसं कसं त्या वरच्या गल्लीनं ऐकलं तसं. मागची म्हणले नेमकं पुढं काय झालं? कीर्तन झालं यांना विचारा. विठाला अगं या कीर्तनकाराचं काय खरंय? त्याने सांगितलं त्याच्या रूपाचं वर्णन केलं, पण ते तसा नसला तर रुक्मिणीचा निश्चय ऐका काय आता. शेखरो वा अशेखरो वा, तो सुंदर असो अथवा कुरूप असो, गुणो वा निर्गुणो वा, तो गुणाने युक्त असो का गुणाने रहित असो, पण तुला सांगू का आता त्याला मनाने वरलं वरलं वरलं. जुने कीर्तनकार एक गवळण म्हणायचे, माझा आवाज नाही चालणार आणि त्यात तितक्यात मी रेटून म्हणलो असतो, पण जगन्नाथ बुवा गुरुजी कसा ग बाई हरी बिन धीर धरू, 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 कसा ग बाई हरी बिन धीर
हरी विन धीर धरू कसा ग बाई हरी विन धीर धरू. आता मला पाहिजे ते प्रमाण आहे का? एका जनार्दनी बरोबर तेच ते. पूर्ण कृपेने एका जनार्दनी निश्चय मनीचा एका जनार्दनी निश्चय मनेचा एका जनार्दनी निश्चय मनीचा एका जनार्दनी निश्चय मनेचा श्री कृष्ण नवरावरू कसा ग बाई हरी विन धीर धरू कसा ग बाई हरी विन धीर धरू कसा ग बाई हरी विन धीर धरू सागबाई हरिविन धीर धरू सागबाई हरिविन धीर धरू सागबाई हरिविन धीर धरू. एका जनार्दनी निश्चय मनीचा. आता मनाने निर्णय घेतला श्री कृष्ण नवरावरू. आता बाकीचे नाही कृष्णाला. ती म्हणली रुक्मिणी तू ठरवलंय पण त्यानं स्वीकारलं पाहिजे ना तुला. भाव शांतता तुझी झाली आता पण त्यानं स्वीकारलं पाहिजे ना. रुक्मिणी मी तुझी मैत्रिणी म्हणून सांगते असं करू नको. भावानं चांगला रुक्मया मजला शिशुपाला ते शिशुपाल चांगला चेदी देशाचा राजा आहे त्याच्याशी लग्न कर. आणि रुक्मिणी एक होईल तुझं. तू जर ह्याला सोडशील आणि त्यानं जर घरात घेतलं नाही तर तुझं त्या आंबेसारखं होईल. रुक्मिणी कोण आंबा? काशी राजाला 3 कन्या होत्या म्हटली. मोठी होती आंबा, दुसरी होती अंबिका आणि तिसरी होती अंबालिका. मग भीष्मानं तिघी जिंकल्या आणि निघाला घेऊन कोणाला या तिघीला. पण त्यातली सगळ्यात मोठी जी आंबा होती तिचं प्रेम शाल्वावर होतं. ती भीष्माला म्हणली भीष्मा तुम्ही मला जिंकलंय तुमच्या सोबत येणं माझं कर्तव्य पण माझं प्रेम शाल्वावर आहे. मी जाऊ का? भीष्मला बरं झालं जाय म्हटले. का? कारण भीष्मालाही प्रश्न पडला होता. नवरदेव होते 2 आणि नवऱ्या झालत्या 3. चित्रांगद आणि विचित्रवीर्य हे 2च नवरदेव होते आणि नवऱ्या झालत्या 3. भीष्मालाच प्रश्न पडला होता एक होईल चित्रांगदाला एक होईल विचित्रवीर्याला. आता तिसरीचं काय करायचं? कारण मला तर लग्नच करायचं नाही. भीष्म काय म्हटले? मला तर होणार ना मला तर हा हा असं भीष्म म्हटले मला तर लग्नच करायचं नाही. तुला सांगते रुक्मिणी ती शाल्वाकडे गेली पण शाल्वानं घरात घेतलं नाही आणि मग भीष्माने घरात घेतलं नाही. इकडची ना तिकडची झाली ग. तसं तुझं होईल. आता ऐका रुक्मिणीचा निश्चय काय. लय गोड विरहिणी ज्ञानोबरायाची लय गोड. आमचे गुरुजी ते आसावरीमध्ये म्हणतात आणि त्याचा कापी करतात. रागातून होत नाही बरं आमच्याकडे. हे चाली जोडून म्हणतो आम्ही फक्त. थोडं जास्त आहे काय बघा सर. बरोबर आहे. रुक्मिणी काय म्हणते एक ऐक. तुम्हाला घरात घेणार नाही ना मग मी एक करील. काय? 5 दामाचा घोंगडाने शेण 5 दामाचा घोंगडाने शेण 5 दामा घोंगडाने शेण. ताळवाज वाटला. 5 दामा घोंगडाने शेण 5 दामाचा घोंगडाने शेण 5 दामाचा घोंगडाने शेण घोंगडाने शेण उरले ते मोठ जेविन गे माये मोठ जेविन गे माये
कामारे 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 होऊन कामारे 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 होऊन कामारे त्याचा उंबरा उशी साकरीन त्याचा उंबरा उशी साकरीन त्याचा त्याचा उंबरा उशी साकरीन त्याचा उंबरा उशी साकरीन उंबरा उशी साकरीन त्याचा उंबरा वरिये रधार सारी न वरिये रधार सारी न वरिये रधार सारी न गे माये कामारे 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 होऊन कामारे 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 होऊन कामारे 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 होऊन कामारे होऊन माझा निश्चय आहे का त्याच्या दारात पडून राहील त्याच्या दारात पडून राहील त्याचं उरलं सुरलं खाईल त्याचं फाटकं तुटकं नेसेल पण त्याच्या दारातून उठणार नाही. पण ऐका मंडळी, जेव्हा साधकाची अशी भावशांती होते ना, तुम्हाला काय वाटतं जशी भक्ताला त्याला भेटायची गडबड असते, माफ करा, भक्ताला त्याला भेटायची गडबड आहे तशी त्यालाही भक्ताला भेटायची गडबड आहे. म्हणून परमार्थात दोन वाक्य कायम डोक्यात ठेवा. परमार्थात विलंब होतो पण परमार्थात विनाश कधी होतो. परमार्थात वेळ लागतो, परमार्थामध्ये वेळ जातो पण परमार्थात नाश होत नाही, कारण त्यानं शपथ घेतलेली आहे, न मे भक्त प्रणश्यती, माझ्या भक्ताचा मी नाश होऊ देत नाही. आणि मग जेव्हा त्या साधकाचा भावोदय, भावसंधी, भावशाबल्य, भाव शांती होते तेव्हा त्या भक्तांचं प्रेम पाहून परमात्मा त्यांना वश होतो. जनाबाईचा परमार्थ याच टप्प्याने गेला आणि परमात्मा त्यांना वश झाला. आणि तो वश झालेला परमात्मा मी कसा? वैकुंठवासी सिद्धसंत सद्गुरू सीताराम बाबा यांच्या अष्टम पुण्यतिथी महोत्सवानिमित्त अतिभव्य अखंड हरिनाम सप्ताह, श्री चतुर्भुज विष्णुमूर्ती श्री सद्गुरू सीताराम बाबा मूर्ती प्राणप्रतिष्ठा कलशारोपण सोहळा, श्री क्षेत्र सीतारामगड खरडा, तालुका जामखेड, जिल्हा अहमदनगर. सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह, श्री क्षेत्र सीतारामगड खरडा, तालुका जामखेड, जिल्हा अहमदनगर. आपले नम्र समस्त ग्रामस्थ भजनी मंडळ तसेच युवक मंडळ खरडा. प्रक्षेपण आपल्या आवडत्या मराठी हॉटस्पॉटवर.